नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन कॉम्पिटेटिव्ह फोरम या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मी सचिन भुरे आणि आज आपण टीईटी 2026 चे जे फॉर्म आहे ते सुटलेले आहे आणि ते फॉर्म कसं भरायचं आहे किंवा त्याचं रजिस्ट्रेशन फी कशी भरायची आहे, डॉक्युमेंट कुठले कुठले अपलोड करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असणार तर तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बिकॉज या चॅनलवरती आपल्याला टीईटीच्या संदर्भात महत्वाचे अपडेट आणि बालमानसशास्त्र या विषयाच्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन जो आहे तो इथं मिळणार आहे. चला तर मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं टीटीच्या संदर्भात म्हणजे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि नोटिफिकेशन मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की टीटीचं जे काही फॉर्म भरायची वेळ आहे ती आहे 27/3/2026 ते 16/4/2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. ओके, आणि बाकीचं वेळापत्रक जो आहे, परीक्षा दिनांक वगैरे जो काही 21 जूनला वगैरे आहे, ठीक आहे, तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. तर यामध्ये फॉर्म नेमका कसा भरायचा या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. ओके, आता बघा, आपल्याला फॉर्म भरताना सर्वात पहिले एकतर तुम्ही लॅपटॉपवरनं किंवा कम्प्युटरवरनं फॉर्म भरायचा आहे. ओके, आणि त्या ठिकाणी क्रोम ब्राउझरवरनं तुम्हाला गुगल वरती जायचं आहे किंवा क्रोम ब्राउझर वरती सर्च बार मध्ये महा टीईटी हे टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर असं टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलाच जो इंटरफेस येईल त्याच्यामध्ये बघा महा टीईटी. ओके, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या पुढे असा इंटरफेस येतो. ओके, आता या इंटरफेस मध्ये बघा महत्वाचं काय आहे, तर इकडे अर्जासंदर्भात लिंक दिलेल्या आहेत. महत्वाच्या घडामोडीमध्ये इथं महाटेटच्या संदर्भात जे परिपत्रक आलेलं आहे किंवा जे आपलं नियोजन आलेलं आहे, वेळापत्रक आलेलं आहे, तो इथं संपूर्ण सांगितलेला आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इकडे बघा आवेदन पत्राबाबत सूचना, त्याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय इथं संपूर्ण डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, तरी पण एकदा आपली कुठली चूक नको व्हायला म्हणून आपण या ठिकाणी संपूर्ण स्टेप बाय स्टेप इथं बघणार आहोत. ओके, आता बघा, सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, इथं तर उमेदवारांची नवीन नोंदणी करायची आहे. ओके, आता नवीन नोंदणी या टॅबवरती जर तुम्ही क्लिक केलात तर तुमच्या पुढे हा इंटरफेस येतो. इथं बघा की तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती टाकायची आहे, प्राथमिक माहिती. त्याच्यामध्ये बघा की युजर नेम एक तुम्हाला तयार करायचा आहे तुमच्या मताने. ठीक आहे, तुम्ही नाव आणि आडनाव टाकून सुद्धा युजर नेम तयार करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे, त्याला कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर तुमचे पहिले नाव इथं टाकायचे आहे, मधले नाव टाकायचे आहे, त्याच्यानंतर आडनाव टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर यामध्ये ईमेल आयडी जे आहे, जे तुमचा ईमेल आयडी चालू ईमेल आयडी आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे, बिकॉज ओटीपी वगैरे तुम्हाला त्या ईमेल आयडी वरती मिळणार आहे. चालू मोबाईल नंबर असेल तो द्यायचा आहे. ओके, आणि ही सगळी माहिती बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ओटीपी पाठवा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर पाठवण्यात आला असा एक पॉपअप येणार आणि पुढे या स्वरूपाची विंडो ओपन होणार, ज्या ठिकाणी तुम्हाला ओटीपी ईमेल वरती किंवा मोबाईल नंबर वरती आलेले ती टाकायची आहे. ओके, मग या ठिकाणी ईमेल आयडी वरची किंवा मोबाईल नंबरवर आलेला SMS जो आहे त्यातली ओटीपी तुम्ही इथं सबमिट केली तर नोंदणी करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. नोंदणी केल्यानंतर तुमच्या समोर अशी छोटी विंडो येईल. त्या विंडोमध्ये तुम्ही जो युजर नेम तयार केलेला आहे तो युजर नेम इथं लिहून येणार. तुम्हाला लॉग इन साठी जो पासवर्ड असणार आहे तो पासवर्ड इथं असेल. तुमचं नाव, ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत व्यवस्थित आणि लॉग इन करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. नंतर लॉग इन साठी तुम्हाला या पद्धतीने लॉग इनचं टॅब मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही जो युजर नेम सेट केलेला आहे तो युजर नेम टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड जो आहे तो इथं फिल करायचा आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला इथं जो कॅप्चा येईल, ओके, तर तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा, एंटर करायचा आहे आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर अशा स्वरूपाचा मुख्य पृष्ठ तुमच्या पुढे येणार. त्याच्यामध्ये या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा इथं किंवा या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला अशा स्वरूपाची विंडो ओपन होईल. आता इथं तुम्ही जे आधीच तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव इथं प्रोव्हाइड केलेलं आहे तर तो बाय डिफॉल्ट येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. ओके, आईचं नाव टाकून झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा खाली स्क्रॉल केलं तर बघा तुमच्या नावात बदल झालेला आहे का असं विचारेल. तर त्या ठिकाणी तुमचं जर झालेलं असेल बदल नावामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे, बिकॉज लग्नानंतर बऱ्याचदा स्त्रियांचे नाव जे आहे ते बदलतात. ओके, तर अशा वेळेला तुम्हाला तिथं नाव बदललं असेल तर येस, नाही बदललं असेल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर बाय डिफॉल्ट येणार आहे. जन्मतारीख तुम्हाला या कॅलेंडर मधनं सिलेक्ट करायची आहे. ओके, अगदी व्यवस्थितरित्या कुठली चूक न करता ते भरून घ्यायचं. तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं फिल करायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचा जेंडर इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या जातीचा प्रवर्ग कुठला आहे
हे तुम्हाला इथं टाकायचं आहे, जात प्रवर्ग, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्याचा नंबर जो आहे तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर ती कास्ट सर्टिफिकेट कधी इश्यू झालेली आहे ती इश्यू डेट जी आहे ते तुम्हाला इथं टाकायची आहे, आणि त्याच्यानंतर सेव्ह व नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला उमेदवाराची माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे हा पॉपअप येणार. त्याच्यानंतर पुन्हा तुमच्या पुढे संपर्कासाठी माहिती म्हणून या ठिकाणी असं विंडो ओपन होणार. मग या ठिकाणी तुम्हाला संपर्कासाठी जो काही तुमचा ऍड्रेस आहे तो संपूर्ण ऍड्रेस इथं फिल करायचा आहे. तुमचा घर, फ्लॅट किंवा हाऊस नंबर, सोसायटी नंबर, जे काही गल्ली वगैरे असेल, चौक वगैरे असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव कुठलं आहे, जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे, पिनकोड काय असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर पत्रव्यवहार आणि कायमस्वरूपी पत्ता जर वेगळा असेल तर इथं तुम्हाला तो पत्रव्यवहाराचा पत्ता सुद्धा टाकायचा आहे. अदरवाईज जर दोन्ही सारखे असतील तर तुम्हाला या जे काही चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून ऍज इट इज ही संपूर्ण माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट वरती जायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केलं की पुन्हा तुम्हाला पॉपअप मिळेल की जतन करण्यात आलेली आहे माहिती. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ते इथं एज्युकेशनल इन्फॉर्मेशन टाकायची आहे. ओके, शैक्षणिक माहिती. आता तिथं सर्वात प्राथमिक लेवलला एसएससी आणि एचएससी ही माहिती या ठिकाणी टाकायची आहे. तर बघा, एसएससी ला प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, तुमची जी सनद आहे 10वीची तो क्रमांक इथं टाकायचा आहे. ओके, त्याच्यानंतर बैठक क्रमांक जो आहे, सीट नंबर, तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर आपण कुठल्या बोर्ड मधनं पास झालेला आहोत, तर जसं इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्ही टाकू शकता. ओके, कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यामध्ये झालेला तुम्ही 10वी, त्याच्यानंतर तुम्हाला मार्क्स किती मिळाले आहेत आणि तुम्हाला एकूण मार्क्स किती होते परीक्षेला. ओके, त्यानंतर एचएससी संदर्भात सुद्धा इथं चेकबॉक्स आहे तो क्लिक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रमाणपत्र जो आहे एचएससीचा, किंवा जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही मार्कशीटचा जे क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा आसन क्रमांक, बैठक क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून जर तुम्ही पास झाले असणार तर तुम्ही टाका, किंवा इतर जे काय असेल त्या संदर्भात तुम्हाला तिथं माहिती टाकायची आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये आणि कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहेत ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. रिझल्ट जेव्हा लागलं ती डेट तुम्हाला जनरली इथं टाकायची असते. ओके, तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहेत आणि एकूण मार्क्स किती होते त्याच्यापैकी तुम्हाला ते इथं फिलअप करून घ्यायचे आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पदवीची माहिती आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याच्या संदर्भात माहिती इथं टाकायची आहे. जसं आता तुम्ही पदवीची माहिती टाकणार असणार तर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. ओके, त्यानंतर तुमचं जे काही स्ट्रीम असेल, बी असेल, बीएससी असेल, ओके, तर ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही अपेअर आहात की म्हणजे फायनल इयर अपेअर्ड आहात की पास आहात. ओके, त्या दोनपैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ते झालं की मग पुढे तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटी मधनं केलेलं आहे, ओके, तुमचं ग्रॅज्युएशन, तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहेत आणि ते किती पैकी होते ते तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असणार तर तुम्ही इथं चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. ओके, आणि तुमची जी काही पदव्युत्तर पदवी असेल ती इथं जर असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करा. अदरवाईज अदर हा ऑप्शन येतो आणि त्यानंतर तुमची पदवी जी आहे, जी काही पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याचं तुम्हाला इथं ते टाकता येईल की त्याचं नाव काय आहे. ओके, त्याच्यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठ, युनिव्हर्सिटीचा नेम तुम्हाला पुन्हा इथं टाकायचा आहे, कुठल्या युनिव्हर्सिटी मधून तुम्ही पासआउट झालेला आहे, तुम्हाला मार्क्स किती मिळाले आणि एकूण मार्क्स किती होते ते सुद्धा इथं फिल करून घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर आता प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक पदविका शिक्षण, मग 1ली ते 5वी साठी जर तुम्ही पहिल्या पेपरसाठी या ठिकाणी भरत असणार तर तुमच्याकडे ही जी काही पदविका आहे तर त्या संदर्भात तुम्हाला इथं माहिती टाकायची आहे. इथं छोटासा चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करायचं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची संपूर्ण माहिती जी आहे, ओके, जे काही डिप्लोमा तुम्ही केलेला आहे ते या ठिकाणी फिलअप करून घ्यायचे आहे. जसं बघा की इथं तुमचं जे काही झालेलं असेल डीटीएड वगैरे वगैरे, ओके, तर ते डीटीएड किंवा डीएड तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जो रिझल्ट आहे तो तुमचा फायनल इयर तुम्ही अपियर्ड आहात की पास आहात ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पास असणार तर मग पदविकाच्या बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव जे आहे, जसं आता आपल्याकडे जो डिप्लोमा असतो डीटीएड ज्याला म्हणतो आपण, तर तो महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, ओके, एमएससी ही जी आहे पुणे, या ठिकाणी आपल्याला या बोर्डाचं नाव टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कधी उत्तीर्ण झालेला आहे त्याच्या संदर्भात इथं माहिती, महिना आणि वर्ष टाकायचं आहे. ओके, त्यानंतर मिळालेले गुण किती, आणि म्हणजे तुमची पदविका 2 वर्षाची आहे तर 2 वर्षाचे एकत्रित गुण आणि त्या 2 वर्षाचे एकूण गुण किती, ओके, ते तुम्हाला इथं फिलअप करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर
तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी किती आहे आणि ग्रेड कोणती आहे किंवा जे काही तुम्हाला सीजीपीए वगैरे असेल ते तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचे जे मार्कशीट आहे त्या मार्कशीटचं किंवा सर्टिफिकेटचा नंबर तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. ओके, आणि जर तुमचं बीएड झालेलं असेल तर मग तुम्हाला या ठिकाणी हा दुसरा जो चेकबॉक्स आहे बघा, व्यावसायिक पदवी शिक्षण. ओके, म्हणजे 6वी ते 8वी साठी जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इथं चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. मग त्या ठिकाणी तुमचं बीएड झाले असेल तर बीएड ला क्लिक करायचा. ओके, त्यानंतर निकाल तुमचा फायनल इयर तुम्ही अपियर्ड आहात की पास आहात या संदर्भात तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. ती भरून झाल्यानंतर तुम्ही जर पास असं लिहिलं तर तुमची बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव तुम्हाला या ठिकाणी म्हणजे लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात तुमचा रिझल्ट आलेला होता त्या रिझल्टचा महिना आणि वर्ष इथं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण जे होते त्यापैकी किती मिळाले आणि एकूण गुण किती होते ते इथं लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर टक्केवारी तुम्हाला किती मिळाली. ओके, तर या संदर्भात आणि तुमचा जो काही बीएडचा प्रमाणपत्र क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. ओके, अगदी माहिती व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे. त्यानंतर सेव्ह व नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, ते झालं की लगेच तुम्हाला हिरव्या रंगाचा पॉपअप येणार. ओके, आता व्हिडिओ थोडासा लांब नाही झाला पाहिजे, शॉर्ट मध्ये झालं पाहिजे, त्यासाठी आपण थोडं हे माहिती व्हावी या पद्धतीने आपण थोडं फास्ट मध्ये बघतोय. ओके, त्याच्यानंतर बघा, कारण की सगळी बेसिक माहिती आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी फॉर्म भरताय तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे की कुठली कुठली आपली माहिती या ठिकाणी भरली जाते. ओके, त्यानंतर बघा, ती आपली माहिती भरून झाली की मग तुम्हाला पुन्हा विचारते खाली स्क्रॉल केल्यानंतर की बाबा हा थोडं वरती स्क्रॉल करावं लागेल आपल्याला ती माहिती आल्यानंतर. त्यानंतर अप्लिकेशन जे आहे त्यामध्ये आपल्याला परीक्षे संदर्भातली माहिती म्हणजे एक्झामची इन्फॉर्मेशन जे आहे त्या संदर्भात इथं माहिती भरायची आहे. बघा की परीक्षा केंद्राचा जो जिल्हा आहे, डिस्ट्रिक्ट ऑफ सेंटर, ठीक आहे, ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तो सिलेक्ट झाला की नंतर आपल्याला जे एक्झाम आहे, कुठल्या एक्झामला तुम्ही अप्लाय करत आहात, म्हणजे तुम्ही फर्स्ट पेपरला किंवा सेकंड पेपरला किंवा दोघांना म्हणजे अप्लाय करताय ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर ते सिलेक्ट झालं की तुम्हाला जे तुमचं परीक्षेचं माध्यम आहे, ठीक आहे, एक्झामचं मीडियम म्हणजे कोणत्या मीडियम मधून तुम्ही परीक्षा देणार आहात ती सिलेक्ट करायची आहे. इथं बघा, सॉरी म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला माध्यम म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत आपले, ओके, ते निवडून घ्यायचे आहेत. बरोबर. तर त्यामध्ये बघा मॅथ्स आणि सायन्स किंवा सोशल सायन्स या संदर्भात इथं माहिती आपल्याला टाकायची आहे. समजा आता इथं आपण सोशल सायन्स जर निवडलं, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इथं परीक्षेचं माध्यम विचारते, एक्झाम मीडियम. ओके, तर यामध्ये बघा तुम्हाला ज्या मीडियम मधनं परीक्षा द्यायची असेल ते मीडियम इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं इथं मराठी सिलेक्ट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, म्हणजे तुमच्याजवळ महाराष्ट्राची डोमेसियल आहे का, तर येस करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे असेल तर येस करायचं आहे. त्याच्यानंतर बघा लँग्वेजच्या संदर्भात, मग आता तुम्ही तिकडे पेपरची लँग्वेज जर मराठी निवडली असेल, जी काही तुम्ही लँग्वेज तिकडे निवडलेली असणार त्या ठिकाणी की बाय डिफॉल्ट तुम्हाला मराठी येईल आणि दुसरी लँग्वेज सुद्धा बाय डिफॉल्ट या ठिकाणी इंग्लिश येतो. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही तुमच्या संदर्भात म्हणजे दिव्यांगाची माहिती असेल तर तुम्ही दिव्यांग असणार तर तुम्ही येस करायचे, अदरवाईज नो करा. माजी सैनिक असेल तर येस, अदरवाईज नो. त्यानंतर आपण शहीद सैनिकांचे पत्नी किंवा कुटुंब आहात का, तर या ठिकाणी नो असणार तर येस करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता बघा, हा त्याच्यानंतर या ठिकाणी आता अर्जातील जी काही माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एक हा चेकबॉक्स जो आहे तो क्लिक करायचा आहे. काय, तर या ठिकाणी जी काही आपण माहिती भरलेली आहे, ठीक आहे, तर ती संपूर्ण जे काही आहे ती खरी आहे. खोटी जर आढळली तर त्याच्यासाठी आपल्यावर कारवाई किंवा नुकसान जे आहे आपण जबाबदार असणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला जर जुळे भावंड असतील, म्हणजे जो आवेदन करताय त्याला जर जुळे भावंड असतील तर त्यांनी त्या संदर्भात येस करायचा आहे, अदरवाईज नो करायचा आहे. त्यानंतर उमेदवार जो आहे तो शिक्षण क्षेत्रात कार्यरत असेल, म्हणजे तुम्ही जर जॉबवरती असणार, ऑलरेडी शिक्षक असणार तर तुम्हाला इथं येस करायचं आहे, अदरवाईज नो करा. येस केलं तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही प्राथमिक माध्यमिक कोणते टीचर आहात ते तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंटचा टाईप या ठिकाणी निवडायचा आहे. ओके, मग व्यवस्थापनेचा जो प्रकार आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. संस्थेचा प्रकार निवडायचा आहे. ओके, आणि संस्थेचा इतर प्रकार
जे काही असेल ते तुम्हाला निवडायचे आहे, जर तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत असणार तर. अदरवाईज नो केलं तर ह्या संदर्भात कुठली माहिती आपल्याला इथं फिलअप करायची नाहीये. ओके, त्याच्यानंतर हे या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा की खाली तुम्हाला आधार कार्ड समजा तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ जर विचारलं आहे इथं, तर तुम्ही या ठिकाणी काय काय टाकू शकता आयडेंटिटी प्रूफ साठी. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटिंग कार्ड, पासपोर्ट. मग हे तुम्हाला तिकडे प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, आणि जो काही तुम्ही इथं ओळखपत्र सादर करणार तो एक ओळखपत्र आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओळखपत्राचा क्रमांक जो आहे तो इथं फिल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. ओके, हे झालं की आपली माहिती जतन झाली असं आपल्याला पॉपअप येणार. पुन्हा आपल्याला वरती स्क्रॉल करून घ्यायचं आहे. वरती स्क्रॉल केलं की तुम्हाला बघा या स्वरूपाचं स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्राचा नमुना. ठीक आहे, म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने लिहिलेला हा प्रतिज्ञापत्र जो आहे तो एका पेजवरती लिहून काढायचा आहे. तो पेजवरती लिहून काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती आपली सही करायची आहे आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा जो आहे तो शाईनी उमटवायचा आहे. ओके, आणि त्याचा फोटो काढून जेपीजे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. ओके, ही जे काही फोटोची प्रोसेस आहे ती आधीच करून ठेवायची, जेणेकरून जेव्हा वेबसाईटवरती ताण येतो तर लॅग वगैरे जर झालं तर आपल्याला बाहेर फेकते. तर असं झालं नाही पाहिजे, एका फ्लो मध्ये आपला फॉर्म भरून झाला पाहिजे, यासाठी तुम्ही ही आधीच तयारी करून ठेवायची आहे. ओके, आता याच्या पुढे जर तुम्ही गेलात खाली तर बघा तुम्हाला इथं काय काय करायचंय. छायाचित्र अपलोड करायचं आहे, तुमचे स्वाक्षरी जे आहे, सिग्नेचर. ओके, ओळखपत्राचा पुरावा जे आपण इथं दाखवलेला असणार आधी, तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जर दिलं असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स दिलेली असेल ती, आणि स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र जो आहे तो तुम्हाला, जी फोटो तुम्ही आधीच काढून ठेवणार. ओके, आता या ठिकाणी बघा ह्या 4 गोष्टी इथं तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. ओके, तर पहिला छायाचित्र जो आहे तो तुमचा 17 KB मिनिमम ते 51 KB मॅक्सिमम पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट जो आहे तो जेपीजी पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलनं जरी फोटो काढलात आणि त्याचा जर साईज जो आहे तो व्यवस्थित तुम्ही सेट केलात तरी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही इथं ते अपलोड करू शकता. ओके, त्यानंतर सिग्नेचर सुद्धा सेम फॉर्मॅटमध्ये आहे बघा. ओके, त्याच्यानंतर ओळखीचा जो पुरावा आहे, आयडेंटिटी प्रूफ, हा फक्त तुम्हाला पीडीएफ मध्ये पाहिजे. ओके, याचा फोटो नाही चालणार, याला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि ती पीडीएफ ची फाईल जी आहे ते 30 KB ते 500 KBच्या दरम्यान असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जो आपण सेल्फ डिक्लेरेशन लिहून घेतलेला आहे तो सुद्धा 17 KB ते 500 KBच्या दरम्यान पाहिजे आणि ते सुद्धा जेपीजी, म्हणजे तुम्ही एक साधा मोबाईलचा फोटो जरी अपलोड केला तर या ठिकाणी त्या फॉर्मॅटमध्ये ते एक्सेप्ट करताय. ओके, आता या ठिकाणी हे अपलोड झालं समजा या पद्धतीने. बघा फोटो अपलोड केलेला आहे, सिग्नेचर अपलोड झालेले आहे, पीडीएफ आयडेंटिटी प्रूफचा आपण अपलोड केलेला आहे, त्या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी अपलोड केलेला आहे. जर वाटलं चुकीचं आहे तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी रिअपलोडचा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मिळतो, ते करून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर ही सगळी माहिती बरोबर बघून घ्यायची आणि इथं जो चेकबॉक्स आहे याला क्लिक करून घ्यायचा आहे. आता तो चेकबॉक्स क्लिक केला की मग या ठिकाणी शो प्रिव्ह्यू येणार आणि त्याच्यामध्ये आपला संपूर्ण फॉर्म जो आहे, आपण काय काय माहिती भरलेली आहे ती एकदा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण क्रॉस चेक करून घ्यायची आहे. ओके, म्हणजे तुमचं नाव वगैरे जे काय असेल, जे काही माहिती आपण अप्लिकेशन मध्ये टाकली ती संपूर्ण येता येणार. ओके, जर तुम्हाला वाटलं की कुठेतरी काहीतरी गडबड झालेली आहे तर तुम्हाला इथं एडिट अप्लिकेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, एडिट करून घ्यायचं आहे. परत तुम्हाला ते व्ह्यू वर क्लिक करायचं आणि ते बघून घ्यायचं. ठीक आहे, क्रॉस चेक करून घ्यायचं आणि मग पुढची शेवटची प्रोसेस आहे प्रोसीड टू पेमेंट. ओके, आता प्रोसीड टू पेमेंट केलं की तुम्हाला या पद्धतीचे इंटरफेस येणार, तुमची कॅन्डिडेटचं नाव येणार, त्याचं डेट ऑफ बर्थ वगैरे वगैरे. ठीक आहे, आणि या ठिकाणी तुम्ही कोणत्या एक्झामला अप्लाय केलेल्या आहेत, तुम्ही एका पेपरला अप्लाय केला असणार तर तुम्हाला एका पेपरची फीस लागणार. ओके, आणि दोन्ही पेपरला अप्लाय केला तर दोन्ही पेपरची मिळून 1200 रुपये या ठिकाणी तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे. ओके, त्याच्यानंतर आता जर तुम्हाला काही वाटलं की काही आपली गडबड झालेली आहे तर पुन्हा अर्जावरची माहिती तुम्ही तपासू शकता. ओके, त्याच्यानंतर परीक्षा शुल्क भरा ही जे टॅब आहे हिला क्लिक केलं की लगेच तुम्हाला या ठिकाणी असं एक विंडो तयार होते. त्या ठिकाणी म्हणताय की परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचं आहे का. ठीक आहे, जर तुम्ही होय म्हटलं, ओके, तर या ठिकाणी पहिलेच ते सांगतात की जर तुम्ही होय म्हटलं तर तुम्हाला यानंतरची माहिती जी आहे ती बदलता येणार नाही, याच्या आधीची माहिती जी आहे ती बदलता येणार नाही. तुम्हाला होय करायचं आहे आणि पुढच्या प्रोसेसला जायचं आहे. मग तुम्हाला पेमेंटसाठी या ठिकाणी ऑप्शन्स देणार, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, युपीआय किंवा क्यूआर. आता तुमच्याकडे जे काही पेमेंट अप्लिकेशन असतील तर क्यूआर जर तुम्ही जनरेट केला
तर QR जनरेट होईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधनं QR स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण फॉर्म जो आहे तो भरून होईल. फॉर्म भरून झाल्याच्या नंतर प्रिंट अप्लिकेशनचा एक ऑप्शन येतो आणि पेमेंट ची जी रिसिप्ट आहे ती डाउनलोड करण्याचा हे दोन ऑप्शन तुम्हाला मिळतील आणि ते ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत आणि तुमचा अप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित अपलोड म्हणजे सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्याची PDF कॉपी जी आहे आणि तुम्ही पैसे भरल्याची जी स्लिप आहे तिची सुद्धा PDF कॉपी जी आहे ते तुम्हाला प्रिंट करून ठेवायची, हार्ड कॉपी जवळ ठेवायची आहे. ओके, आणि सॉफ्ट कॉपी पण जवळ ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण महाराष्ट्र टीईटीचा फॉर्म जो आहे तो एकत्रितरित्या भरता येणार आहे. ठीक आहे, काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.